जय जिजाऊ जय जिजाऊ मित्रांनो, आज व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गेल्या 7 दिवसापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। सरकारला वारंवार सूचना देऊन देखील 13 महिन्याचा कालावधी देऊन देखील मराठा आरक्षणाप्रती हे सरकार निरुत्साही दिसतं आहे। आपल्याला या सरकारमध्ये मराठा समाजाला दाबण्याची, मराठा समाज ज्या बाबतीत अगदी एक वेगळी भूमिका हे सरकार घेताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मराठा समाज पोटतिडकीने आकांताने आपल्या मागण्या मांडण्यासाठी गेल्या 13 महिन्यापासून वारंवार 6 ते 7 वेळेस उपोषणाचा आपण करत आहोत, तरी सुद्धा हे सरकार याकडे पाहायला तयार नाही। जवळपास मराठा समाजातील 200 तरुणांच्या आत्महत्या आतापर्यंत घडलेल्या आहेत, तरी सुद्धा हे सरकार याकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न करत आहे। त्याबरोबरच एक मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव घेणं सुद्धा मला थोडंसं म्हणजे हे वाटायला लागलंय, कारण की ज्या व्यक्तीचा बुद्ध्यांगाचा पत्ता नाही, कशाला पत्ता नाही, आपण बोलतोय स्वतःच खूप तत्वज्ञानी असल्यासारखं, हाके नावाची एक व्यक्ती गरळ ओकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, ती कालपर्यंत जरांगे पाटील यांच्यावर बोलत होती, आज छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही छत्रपती मानत नाही, मिस्टर संभाजी ह्या उद्देशामध्ये ते आपल्याला बोलताना दिसत आहे। मित्रांनो, माझी या शासनाला विनंती आहे, एक मनोरुग्ण उपोषणाला बसलेला आहे, त्या व्यक्तीचं एवढंच उद्देश आहे की महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरावी। हा मराठा समाज गेल्या कित्येक वर्षापासून सर्व समाजाला सोबत घेऊन नांदत आहे, गुण्यागोविंदांना नांदत आहे, परंतु हाके नावाची एक व्यक्ती गरळ ओकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला हाके नावाचा व्यक्ती समाजामध्ये असंतोष, समाजामध्ये जातीमध्ये भेद कसं होईल यासाठी तो प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, मुळातच हाके साहेबांना जो आलेला कळवळा आहे, तो कळवळा हा धनगर समाजासाठी नव्हे तर एका पुरस्कृत केलेल्या नेत्याच्या माध्यमातून हे चळवळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, कारण मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर धनगर समाजाला ऑब्जेक्शनच नाही, कारण धनगर समाज ज्या प्रवर्गामध्ये धनगर समाज आहे त्या प्रवर्गामध्ये मराठा समाज घुसणारच नाही। परंतु आणि धनगर समाजाची जी मागणी आहे की त्यांना एसटी मध्ये जायचं आहे, तर त्याबद्दल हे आंदोलन न करता आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बिस्किट टाकलं आणि यांनी गरळ ओकायला चालू केली। माझी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास विनंती आहे की गेल्या कित्येक वर्षापासूनचा हा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा देशाला गरज पडली तेव्हा हा महाराष्ट्र छातीचा कोट करून उभा राहिलेला आहे, त्यामध्ये मराठे सर्वाधिक आहेत। परंतु आज मराठा समाजावरती वेळ आलेली असताना तुम्ही ज्या पद्धतीने मराठा समाजावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहात, हे तळागाळातल्या मराठा समाजातल्याच नव्हे तर तळागाळातल्या बहुजन समाजातल्या लोकांना सुद्धा माहित आहे की मराठा समाजाला आरक्षणाला आडकाठी करणारी व्यक्ती कोण आहे, हे सर्व जाणते आहेत। फक्त जातीय सलोखा बिघडवण्याचं काम एक मनोरुग्ण व्यक्ती करत आहे। त्या मनोरुग्ण व्यक्तीचा आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने धिक्कार करतो। मनोजदांचा आदेश आहे शांत राहा, म्हणून आम्ही आजही शांत आहोत। मनोजदांचा आदेश आला तर जशाच तसे नव्हे, उत्तर कसं देतात, इतिहास कसा घडवतात हा मराठ्यांना सांगायची गरज नाही, कारण आजपर्यंतचा इतिहास जेव्हा जेव्हा इतिहासाची वेळ येते तेव्हा मराठ्यांचं नाव ताकदीनं पुढे येतं आणि मराठ्यांना घडवलेला इतिहास हा सर्व जाती समाजांनी सोबत येऊन घडवलेला इतिहास आहे, हे आम्ही जाणतोच। परंतु कोणीही गरळ ओकत असताना एक मर्यादा बघून ओकावी। आपण कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय, आपली पात्रता काय हे आपण बघून ओकलं पाहिजे, आपण बघून बोललं पाहिजे, एवढंच या प्रसंगी सांगतो। आणि मनोजदांचा आदेश आहे की शांत राहावा, म्हणून आम्ही शांत आहोत। पण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही संत नाही, आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही संत नाही। जशास तसं प्रत्युत्तर आम्हाला देता येतं। आणि कोण द्या 200 जय मनसे या पक्षाचा जिल्हाध्यक्ष ओबीसी सेलचा आहे, तो छाती ठोकपणे सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याबद्दल फाडाफाडी करत असतानाचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाला, अतिशय खेदजनक बात आहे। आणि खरी गोष्ट आहे, ओढू दुपारी घे सुपारी ज्या पक्षाचे अध्यक्षच करतात त्यांचा चेला चपाटा करणं हे काय दुमत नाही। आणि माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच विनंती आहे, मनोजदांचा आदेश आहे म्हणून आम्ही शांत आहोत।
आणि आम्हाला संविधानिक पद्धतीने आंदोलन करायचे आहेत. आमचा कुणाच आंदोलनाला विरोध नाही, परंतु त्यांनी ते आंदोलन करत असताना त्या पद्धतीमध्ये करावं. विनाकारण मराठा समाजाला छेडण्याची हिंमत दाखवू नये, अन्यथा मराठा काय आहे तो निश्चितच वेळ आल्याच्या नंतर दाखवलं दिलं जाईल. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि सकल मराठा समाज लोहारा तालुक्याच्या वतीने मी मनोरुग्ण हाके याचा जाहीर निषेध करतो. आणि उड दुपारी घे सुपारी या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असलेला त्याचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो. आणि एवढंच सांगतो की मराठा समाज हा शांत आहे, संत नाही. मी वारंवार सांगतोय, कारण एक गालावरती चापडा बसला दुसरा गाल पुढं करणारा हा मराठा समाज नाही, खांद्यापासून हात उपसून टाकणारा हा मराठा समाज आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझं एक आव्हान आहे की ह्या हक्केसारख्या मनोरुग्णाच्या घोषणेला किंवा तो ज्या पद्धतीने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हा महाराष्ट्र कदापि कुठल्या जातीय दंगलीला पाठिंबा देणार नाही, हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळं त्याच्या घर लोकण्यानं महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होईल असं कधीच होणार नाही. कारण आम्ही गावगाड्यातला आमचा धनगर बांधव आणि आम्ही आजही गुण्या गोविंदाने एकत्र राहतो, हेही तितकंच खरं आहे. आमचा वाद हा कुण्या जातीशी, कुण्या समाजाची, कुण्या धर्माशी नाही, तर आमचा वाद हा त्या एका प्रवृत्तीशी आहे. तो वाद कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. आरक्षण दिलात तर स्वागत आहे, नाही दिलात तर निश्चितच लोकसभा तो जाकी आहे, विधानसभा अभी बाकी आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.